विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्ससाठी सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी मला तुम्हाला द्यायची आहे. या विषयाला सगळेजण घाबरतात. ओके, भीती वाटते. का? आपण अभ्यासच चुकीच्या पद्धतीनं करत आलेलो आहोत आत्तापर्यंत. पण इथून पुढे नाही. तुम्ही माझं ऐकणार आहे आणि स्वतःत बदल करणार आहात. पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 1000 वेळा ऐकलंय, मी सुद्धा बोललोय, पी-वाय-क्यूज, पी-वाय-क्यूज, पी-वाय-क्यूज रिपीट होतात. पण यावर्षी मी माझ्यात बदल केलेला आहे. माझ्या ओव्हरऑल थिंकिंगमध्येच बदल केलेला आहे. जी बोर्डची एक्झाम झाली ना, त्यामुळे मी पूर्ण बदलून गेलेलो आहे. माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की खरंच बरं का बाळांनो, जो माणूस गरजेनुसार, वेळेनुसार बदलतो ना, मग तो काही म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगतोय, गेली 23 वर्ष मी स्वतःत कायम बदल करत राहिलोय. क्लासेसमध्ये कायम चेंजेस करत राहिलोय म्हणून तर टिकून आहे. आणि मला यावर्षी जाणवलंय काय, की पी-वाय-क्यूज हा इम्पोर्टंट आहेत. पी-वाय-क्यूज सोडवायचे आहेत. पी-वाय-क्यूची प्रॅक्टिस करायची आहे. बरोबर आहे. पी-वाय-क्यूज रिपीट होतातच. मला हे नको आहे सी-ई-टीसाठी. मी कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. चला मी एक कन्सेप्ट तुम्हाला शिकवतो. लक्ष द्या. बघा कन्सेप्ट कुठली आहे मी समजावून सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. ओके. बघा काय तुम्हाला येते ती कन्सेप्ट मला माहिती आहे. कुठली कन्सेप्ट माहिती आहे का? की समजा हे एक जंक्शन आहे. जंक्शन आहे म्हणूया आपण आणि या जंक्शनकडं हे जे करंट आहेत ते इनकमिंग करंट आहेत आणि हा आउटगोइंग करंट आहे. ओके. मग ह्याचा करंट समजा 2 अँपिअर, याचा 3 अँपिअर, याचा 4 अँपिअर असेल, तर इकडं जाणारा करंट किती हे तुम्ही मला सांगायचंय. सांगा ना किती करंट आहे? या सगळ्यांची ॲडिशन मिळून तिकडे जाणार ना. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इस अल्वेज इक्वल्स टू 0. याचा अर्थ येणारे करंट पॉझिटिव्ह, जाणारा निगेटिव्ह. बेसिक येते ना तुम्हाला? येतंय मान्य आहे. पण मग मला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम होतोय. देतो सॉल्व्ह करून, देतो. पण ठीक आहे, किर्चॉफ्स करंट लॉ तुम्हाला येतोय. अजून एक सांगतो. 9th स्टँडर्डच्या मुलांना सायन्स 1 मध्ये किंवा सायन्सचं त्यांचं एकच पुस्तक आहे. त्यातल्या 3ऱ्या टॉपिकमध्ये करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये मी त्यांना शिकवलंय P इक्वॉल्स टू VI. ओके. मी मुलांना शिकवलंय ओहम्स लॉ V इक्वॉल्स टू IR. ओके. मग कोण आलं? I स्क्वेअर R. ओके. तर समजून घ्या. I ची म्हणजे समजून घ्या बरं का. V इक्वॉल्स टू जर R असेल तर I ची व्हॅल्यू V अपॉन R इथं पुट केली. तर V स्क्वेअर अपॉन R. मग मला सांगा पॉवरचे किती फॉर्म्युले आहेत? 3 फॉर्म्युले आहेत. हे मी सगळं 9th स्टँडर्डचं तुम्हाला शिकवायला लागलोय. ओके. बरं त्याच्यानंतर पुढं हा जो रेझिस्टर हे पण 9thला मी शिकवलंय. सेरीज अरेंजमेंट आहे. मग सेरीजमध्ये बेरीज होते. आता कॉन्व्हेंटच्या मुलांना सांगतो, बेरीज म्हणजे ॲडिशन बाळांनो. ॲडिशन होते. बरोबर ना? ह्याची व्हॅल्यू 3 ओहम आहे. याची 4 व्हॅल्यू आहे. 4 ओहम आहे. एक्साइटमेंटमध्ये मी जरा भरभर बोलतोय. हे 3 ओहम आहे आणि हा 4 ओहम आहे. झाले किती? 7 ओहम ना? सेरीज अरेंजमेंट. चला. ओके. पी-वाय-क्यूज नाही, कन्सेप्ट वरती जायचंय. ओके. सगळ्या कन्सेप्ट शिकवून झालेल्या आहेत. मग चला पहिलं न्यूमेरिकल. एक्झाम गोल ॲप्लिकेशन. ती काल करंट इलेक्ट्रिसिटी क्रॅश कोर्स वरती घेतलंय. मग मी तुम्हाला सांगतो एका स्टुडंटने हे डाउट मला विचारले होते. मग त्या डाउटची उत्तरं मी दिली. पण मी काय ऑब्झर्व्ह केलं तुम्हाला मी सांगायचंय. नीट लक्ष द्या. इकडून करंट आय होते. हे दिसत नाही म्हणून मी पुन्हा ड्रॉ करायला लागलोय बरं का लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे अतिशय महत्वाचा. तिचा जो रेझिस्टन्स आहे ना, त्याची व्हॅल्यू एक्स आहे बरं का. पुढं जो मला इथून पण दिसेना झालंय, म्हणजे तुम्हाला पण दिसत नसेलच 2 ओहम आहे. ओके. आता पहिला प्रश्न. सेरीज अरेंजमेंट आहे का पॅरलल अरेंजमेंट आहे? सेरीज. सेरीजमध्ये बेरीज होणार आहे. म्हणजे या दोघांची काय होणार आहे? ॲडिशन. बरं, आता इथं बघा हा करंट इकडं आहे, पण ह्यातला एक करंट इकडे जातोय, एक करंट इकडे जातोय, एक करंट इकडे जातोय. ओके. किती दिलं? 10 अँपिअर. तुम्ही पण वाटलं झूम करून बघा. इथं दिलाय 10 अँपिअर. इथं दिलाय 1 अँपिअर. ओके. आणि इथं दिलाय 0.5 अँपिअर. आन्सर 6 ओहम आलंच पाहिजे. येणार आपलं येणार. सांगतो लक्ष द्या. ज्या स्टुडंटचा आन्सर आहे ना, त्याचा आन्सर मॅच होत नव्हतं. म्हणून त्यानं मला आणि कितीतरी प्रश्न सर चुकतायत माझे. चांगला स्टुडंट पण पॅनिक मोडमध्ये गेला होता. बघा तेच मला बोलायचंय. मला सांगा मग हे जे आय ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. हो आणि मला दिलंय काय 50 वॉट पॉवर दिलेली आहे. मग मी काय करतोय, की पॉवरचा फॉर्म्युला आय स्क्वेअर आर. पॉवर दिले 50 वॅट आणि करंट आहे 11.5 आलं का ध्यानात तुमच्या? 11.5 कसं आलं? किर्चॉफ्स करंट लॉ
मग इकडे 10 अँपिअर, इकडे 1 अँपिअर, इकडे 10 आणि 1 11 आणि 0.5 11.5. तर 11चा स्क्वेअर किती? 121. 121 11.5 चा स्क्वेअर पण काढता येतो. कसं 5 युनिट प्लेसला 5 आहे म्हटल्यावर 25 येणार आणि 11 इंटू 12 नंबर तो अगोदर घेणार. मग समथिंग काहीतरी येणार. पण मी 125 कन्सिडर करतोय. अप्रॉक्सिमेटली कन्सिडर करूया ना, म्हणजे हे 50/125 दॅट इक्वल्स टू रेझिस्टन्स. त्यांनी रेझिस्टन्स विचारलेला आहे. पण थांबा, हे जे रेझिस्टन्स आहे ना, तो ॲक्चुअली X+2 आहे. कळालं का? सेरीज अरेंजमेंट ना, मग दोघांची मी काय केली? ॲडिशन. पण ह्याची व्हॅल्यू तर लेस दॅन 1 येते. +2 चं -2 येतंय. मग तो स्टुडंट पटकन म्हणाला, "सर माझं पण हेच आन्सर आलंय." मग मी काय म्हटलं, कन्सेप्ट वाईज आपण सोडवतो हे बरोबर आहे. मी तिला त्या स्टुडंटला म्हटलं, मुलगी आहे ती, तिला म्हटलं, मला ॲन्सर दाखव." पण जेव्हा मग तिनं मला ॲन्सर दाखवलं, तेव्हा झूम करून बघा, की इथं त्यांनी 1च अँपिअर घेतलाय. म्हणजे आली का प्रिंटिंग मिस्टेक. म्हणजे बघा, कॉन्फिडेंटली आपण सोडवलंय, पण आपलं उत्तर चुकतंय. मग अशा वेळेस तुम्हाला सांगतो, हे सगळ्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहेत. असं एकही पुस्तक नाहीये बरं का बाळांनो, की ज्यात प्रिंटिंग मिस्टेक नसतील. हां, जे नवनीत आणि टार्गेट ही 2 नावं मी घेतो बरं का बाळांनो, ह्यांच्यात अगदी 99.99% ॲक्युरसी आहे, मी मान्य करतो. पण बाकीच्या ठिकाणी मिस्टेक्स आहेत, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. मग आता मला सांगा, जर इथं मी 1 अँपिअर घेतलं, 1 + 1 2, 2 + 0.5 2.5 आलं असतं. मग 2.5 चा स्क्वेअर 6.25 आला असता. 2.5 चा स्क्वेअर किती आला असता? 6.25. याला 50 ला 6.25 ने डिव्हाईड करा, 8 अँसर येतंय. +2 चा -2 करा, आलं का 6 अँसर? म्हणजे बघा प्रिंटिंग मिस्टेक. एक नाही, अजून मी एक प्रॉब्लेम घेऊन तुम्हाला दाखवतो. पण थांबा ना. कन्सेप्ट कळाल्या का तुम्हाला? म्हणजे तुम्ही तर आपल्या क्रॅश कोर्सवर कालचा व्हिडिओ फ्री आहे करंट इलेक्ट्रिसिटीचा. सगळा बघायचा. त्यात पी-वाय-क्यूज मी खूप घेतलेत. पण ते पी-वाय-क्यूज ला साठी बेसिक फॉर्म्युलाच अप्लाय करावे लागतात हे लक्षात घ्या. ओके. म्हणजे तुम्हाला करंटचं सगळं आलं पाहिजे. ओहम्स लॉ आला पाहिजे. पॉवरचा फॉर्म्युला आला पाहिजे. सीरीज अरेंजमेंट कळाली पाहिजे. पॅरलल अरेंजमेंट कळालं पाहिजे. सगळं कळालं पाहिजे लक्षात घ्या. आता आता नेक्स्ट क्वेशन बघा. हे पण तुम्हाला दिसतंय का रे? दिसतंय तुम्हाला जरा मी तर लॅपटॉपवरती बघितलं दिसतंय. मग बघा बऱ्यापैकी. सगळ्यात महत्त्वाचं सोडून देणार नाहीये मी. विचारलंय कोण रे? I2. ओके. मग त्या स्टुडंटनं I2 विचारलं. मग मी पण काय म्हटलं, चला ओके सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करूया म्हटलं. मग मी काय केलं? मी असं केलं, की इकडच्या लूपमध्ये ना गरजच नाहीये. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ वापरायची. आपण इकडच्या लूपमध्ये वापरूया म्हटलं. मी वापरलं, सॉल्व्ह केलं आणि माझं ॲन्सर वेगळं आलं. पण इकडच्या लूपमध्ये पण वापरावं लागलंच मला बरं का. वापरलं. पण माझं ॲन्सर मॅच झालं नाही. तिचं सुद्धा नव्हतं. तिचं माझं ॲन्सर मॅच झालं होतं, पण इथलं नाही. मी परत म्हटलं, आपण सोडवलेलं तर बरोबर आहे. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ तुम्हाला माहिती आहे ना? तुम्हाला सांगतो तिथं साइन कन्व्हेन्शन इम्पोर्टंट आहे. म्हणजे तुम्ही ज्या डायरेक्शनमध्ये लूप ट्रेस करताय, त्याच डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होत असेल तर निगेटिव्ह घेतो आपण. नाहीतर पॉझिटिव्ह घेतो. पुन्हा बॅटरीच्या बाबतीत म्हणूया आपण लोअर टू हायर कडे जात असेल तर पॉझिटिव्ह घेतो. हायर टू लोअर म्हणजे प्लस कडून निगेटिव्ह केलं तर मायनस घेतो आपण. ही कन्व्हेन्शन्स इम्पोर्टंट आहेत. पण झालं काय नीट बघा, जेव्हा मी सोल्युशन बघितलं, तेव्हा त्यांचं ऑप्शन करेक्ट डी आहे. विचारलंय I2 आणि त्यांनी काढले I3. धन्य झालो मी लक्षात घ्या. आणि असे 1 नाही 4-5 क्वेशन्स तसे होते लक्षात घ्या. बरं. म्हणजे महत्वाचं काय, की एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे तुमच्यात, की डाउट्स म्हणजे तुमच्यात तुम्ही म्हणला पाहिजे कॉन्फिडेंटली, की माझं बरोबर आहे. त्यांचं काहीतरी चुकलं असणार आहे. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स हवाय. मी अजून सांगतो त्या ॲप्लिकेशनमध्ये काय चूक होती लक्षात घ्या. अतिशय इम्पोर्टंट. चूक नाही म्हणता येत त्याला लक्षात घ्या. ही आमची चूक आहे आता माझी चूक आहे. सांगतो. काय वाटतं आपल्याला एखादं कॅल्क्युलेशन करायचंय. तुम्हाला व्ही-ए-बी फाइंड आउट करायचंय आणि तुमचं उत्तर नासं येतंय. समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ते आकडे पटकन आठवत नाहीयेत बरं का. मी तुम्हाला सांगतो. चला A/B/C लिहितो तात्पुरतं. नंबर्स मला माहीत नाहीत. पण नंबर असे होते लक्षात घ्या, की डिव्हाईड होत नव्हतं. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जो नंबर होता त्यानं ह्याला कशालाही म्हणजे असं होल नंबर अँसर येत नव्हतं. पॉइंटमध्ये येत होतं. माझं सोडवल्यावर अँसर 17.766 येत होतं. मी आणलं नाही. जेव्हा पूर्ण भाग लागलाच नाही, मी तिथंच थांबलो. ही आपली चूक आहे लक्षात घ्या. पण पुन्हा सोल्युशन जेव्हा बघितलं, तेव्हा त्याने अँसर 80 दिलं होतं. अरे पण त्यांनी जे सोडवलं होतं त्याचं अँसर हेच होतं. आपली चूक. हां, आपली चूक. माझी आणखीन भयंकर मोठी चूक सांगतो. भयंकर मोठी चूक. अजून एक सांगतो. हे फिजिक्ससाठी नाही सगळ्या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे बरं का. म्हणजे बघा पहिली गोष्ट म्हणजे माझं अँसर सोडवून आलं किती? 1/2
मला 1/2 ऑप्शनमध्ये दिसलं नाही, मी स्किप केला. म्हटलं आपल्याला ती चूक नंतर शोधूया आपण. पण करेक्ट ऑप्शन होता 4/8. करेक्ट ऑप्शन काय होता? 4/8. अरे 4/8 म्हणजेच 1/2 पण नाही, आपलं डोकं तिथं चालत नाहीये लक्षात घ्या. आपण गडबडतो. मग हे प्रॅक्टिसनं होईल ना. बरं आता सगळ्यात महत्वाचं, सर बरोबर आहे, चला ठीक आहे, नुसतं पी-वाय-क्यू नको आहे, कन्सेप्ट वाईज गेलं पाहिजे. पण नक्की मग कसं करू? मला कॉन्फिडन्स येईल का नक्की? आणायचंय. आणायचा आहे कॉन्फिडन्स तुम्हाला लक्षात घ्या. मग आता इथं पहिली गोष्ट म्हणजे अगदी छोट्या-छोट्या म्हणजे काय म्हणूया आपण, छोट्या-छोट्या स्टेप्सनं सुरुवात करायची आहे आपल्याला. छोट्या-छोट्या स्टेप्सनं सुरुवात करताना माझ्यासाठी सगळ्यात इम्पोर्टंट आहे सेंट्रिपिटल फोर्स. बघा मी तुम्हाला सुरुवात करून द्यायला लागलोय. ओके. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv² चला त्याला m न मल्टिप्लाय करा, m न डिव्हाईड करा, खाली mr होईल, पण वरती p² येणार. हा काय प्रकार आहे? P म्हणजे लिनियर मोमेंटम, मास इंटू वेलॉसिटी. मग m इंटू m, m²v² म्हणजे जर m²v² येत असेल, तर तो p चा स्क्वेअर आहे. आलंय ध्यानात तुमच्या. पक्क लक्षात आलंय तुमच्या. मग मी असं सेम आता हे आता बघा हां, आता तुम्ही शार्प झालाय. मला पाहिजे तुमचा शार्पनेस. हे जे केलं ना इथं, ते आता इकडं करून दाखवा. कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यात. कायनेटिकचा फॉर्म्युला आहे हाल्फ mv². चला m न मल्टिप्लाय, m न डिव्हाईड करा. आलं का खाली? ट्वाइस m. आलं का ट्वाइस m? वरती आलं का p²? कारण m²v². आलंय, आलंय. मग चला रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाल्फ I ओमेगा स्क्वेअर. चला I ने मल्टिप्लाय करा, I ने डिव्हाईड करा. आलं का डिनॉमिनेटरमध्ये ट्वाइस I. ओके. I इंटू I स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजे अँग्युलर मोमेंटमचा स्क्वेअर. लिनियर मोमेंटमचा स्क्वेअर याच्यात अँग्युलर मोमेंटम याचा अर्थ मास हे मोमेंट ऑफ इनर्शियाला एनालॉगस क्वांटिटी आहे. बरोबर आहे? कळालंय तुम्हाला. पण अजून थांबा ना. मी आता याला काय करतो, की नाही थांबा, व्ही नाही. मी याला r² न मल्टिप्लाय आणि r² न डिव्हाईड केलं तर डिनॉमिनेटरमध्ये mr³ आलं का नाही? mr³. पण वर कोण आलंय? m², v², r². अरे म्हणजेच अँग्युलर मोमेंटमचा स्क्वेअर. आलंय तुमच्या ध्यानात. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या, प्रयत्न करा. मी काय म्हणतोय ते. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला EVR/2 चला त्याला मास न मल्टिप्लाय, मास न डिव्हाईड करा. आलं का MVR अँग्युलर मोमेंटम. म्हणजे मला काय हवं आहे, की हे सगळे जे बेसिक फॉर्म्युले आहेत, हे सगळं जे बेसिक आहे ना, तुम्हाला एका सेकंदात आठवलं पाहिजे. एका सेकंदात. मी काहीही विचारला फिजिक्सचा फॉर्म्युला तो विथिन सेकंद आला पाहिजे. मग माझं काय म्हणणं आहे, जे फॉर्म्युले नाहीयेत, पण मी पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायला लागलोय. यार कसं जमेल? कसं जमेल? मी तुम्हाला सांगू का? आणि आता मी अगदी प्रामाणिकपणे सांगतोय. क्रॅश कोर्स तुम्ही घेतलाय. ओके. फक्त तुम्ही घाबरलाय, की सर आता कसं करू? काय करू? एवढं कधी व्हायचं? शेड्यूल डेली देतोय. ते फॉलो करायचंय. पण हे करत असताना फर्स्ट तुम्हाला सांगतो, की जे मी व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाईड करतोय, ते शांत डोक्याने बघायचे आहेत. हां, तो एकच न्यूमेरिकल माझं टार्गेट नाहीये. पण मी ती कन्सेप्ट, तो फॉर्म्युला त्याची लिस्ट बनवतोय. मी तुम्हाला सांगतो मी जे केलंय इंजिनिअरिंगला, मी आता सांगतो समीर शेख चॅनल तुम्हाला माहितीच आहे. त्याच्या चॅनलवर पण सांगतो ते. काल त्यानं सुरभी निकम चा इंटरव्ह्यू घेतला होता. तिनं पण तीच स्ट्रॅटेजी फॉलो केली होती. तुम्ही अभ्यास करताय ना, तुम्ही अशी एक नोटबुक तयार करा, की त्याच्यात सगळे फॉर्म्युले असतील. पण म्हणणार आहे त्याला वन पेज स्ट्रॅटेजी म्हणूया आपण. वन पेज स्ट्रॅटेजी. एका पेजमध्ये बसलाच पाहिजे असं काही नाहीये. पण तुम्ही फॉर्म्युल्याची लिस्ट तयार करायची. तुम्ही एक वही तुमच्या जवळ ठेवायची. ओके, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. चला हा फॉर्म्युला आहे. माझ्या लिस्टमध्ये मी घेतो इकडं. मग बघा तुम्हाला किती कॉन्फिडन्स येईल. नाहीये आमच्याकडे फॉर्म्युला लिस्ट. विचारलं की आम्ही घाबरतोय. मग मला आठवत नाही, हे होत नाही. मग कसं होईल? नाही होणार. आणि मी एक सांगतोय, प्लीज ऐका. मी कंटाळलोय सांगून ही गोष्ट. कोणती गोष्ट? ॲक्चुअली मी तुम्हाला सांगतो. कोणती गोष्ट? तर अशी गोष्ट आहे, की तुम्हाला तुम्हाला काय करायचंय माहितीये का? की तुम्हाला मी सांगायचंय काय बघा. तुम्हाला एकमेकांशी डिस्कशन करायचंय, एकमेकांशी. आज तुम्ही मेसमध्ये जेवायला चाललाय. ओके. थोडं डिस्कशन करा. हां, स्वतः ती कन्सेप्ट क्लिअर करा. मित्रांना फॉर्म्युले विचारा. पण हे होताना दिसत नाहीये मला. हे होताना दिसत नाहीयेत. फालतू गप्पा मारताना तासंतास रस्त्यावर उभा राहतील मुलं. पण अभ्यासाच्या गप्पा होत नाहीयेत. का? कोणीच परफेक्ट नाहीये. आता मला येत नाही, मी काय विचारणार तुला? अशी अवस्था आहे मुलांची. पण हे बदलायचंय. वन पेज स्ट्रॅटेजी
मोस्ट इम्पॉर्टंट आहे. वन पेज स्ट्रॅटेजी ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे वन पेज स्ट्रॅटेजी. ठीक आहे. बरं, आता सगळ्यात महत्वाचं झालं वन पेज स्ट्रॅटेजी बद्दल सांगून झालं. फॉर्म्युला लिस्ट तुम्ही तयार करणार आहे. पीवायक्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करणार आहे. पण हे करत असताना तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे टाईम मॅनेजमेंट. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? टाईम मॅनेजमेंट. ओके. आता काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो टाईम मॅनेजमेंट म्हणजे. वेळ कमी आहे ना. आता मी तुम्हाला एका स्टुडंटचं एक्झाम्पल देतो. 7 क्वेशन तिनं सॉल्व्ह केलेले होते. 7 क्वेशन म्हणूया आपण फिजिक्सचे. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ना कुठल्या क्वेशनला किती वेळ लागला हे मला पण दिसतंय, तुम्हाला पण कळतंय टेस्ट दिल्यानंतर. तर या 7 क्वेशनला एव्हरेजली कुठल्या प्रश्नाला 8 मिनिटं, कुठल्याला 3 मिनिटं, कुणाला 5 मिनिटं असं सगळं होऊन म्हणूया आपण, तिनं जवळ-जवळ 35-40 मिनिटाचा वेळ वाया घालवला होता. वाया मी शब्द वापरलाय. आणि या 7 प्रश्न सोडलं त्यातलं तिचा एकच बरोबर आला होता. अर्ध्या तासात 1 मार्क सीईटीत अलाउड नाहीये. मग इथं सगळ्यात महत्त्वाची वन पेज स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगून झाली. आता दुसरी स्ट्रॅटेजी आहे, एक असलेला क्वेशन सुद्धा स्किप करणं. येत असलेला क्वेशन सुद्धा स्किप करणं. हे जमलं पाहिजे. येत असलेला क्वेशन सुद्धा स्किप करणं हे जमलं पाहिजे लक्षात घ्या. म्हणजे काय? हा प्रश्न येतोय. पण मला फुल गॅरंटी आहे, की एका मिनिटात नाही होणार तो प्रश्न. एका मिनिटात होणार नाही. स्किप करा. त्याला हायलाइट करून ठेवा. पण स्किप करा. तर नका सॉल्व्ह करू तो. नंतर सॉल्व्ह करा. वेळ शिल्लक राहिल्यानंतर. नाहीतर काय होतं, हा असा वेळ निघून गेला की नाही, म्हणजे क्वेशन्स येतायत ना, ते सॉल्व्ह करायला पण वेळ राहत नाही. केमिस्ट्री तर राहून जातं सगळं. हे असं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंटमध्ये स्किप करायचंय. ही पण टेक्निक महत्त्वाची आहे. हे करावं लागेल. हे करावंच लागेल हे लक्षात घ्या. ओके. स्किप करायचंय. दुसरी गोष्ट, याच्यात वेळ पण मॅनेज करायचा आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये बरं का 1.5 तासाचा. तर हे मी एक्झामबद्दल नंतर बोलेन. सध्या फिजिक्स हा विषय आहे आपल्या लक्षात घ्या. बरं आता फिजिक्समध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. ऐका. रोटेशनल डायनामिक्स, ऑसिलेशन, वेव्ह ऑप्टिक्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हे टॉपिक थोडेसे टफ आहेत मी असं म्हणतोय. टफ म्हणजे का? ह्याच्यातले मी क्वेशन्स बघा ना, 5-5 ओळीचा क्वेशन असतो. एका मिनिटात वाचून होणारच नाहीये. ओके. सॉल्व्ह होईल, पण एका मिनिटात होणार नाहीये. त्यामुळे इनिशियली ह्या टॉपिकला स्किप करू शकतो. पण मॅग्नेटिक मटेरियल, स्ट्रक्चर ऑफ एटॉम मॉलिक्युल्स न्यूक्लियर, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सेमीकंडक्टर किंवा अजून अरे आहेत भरपूर टॉपिक आहेत, की ज्याच्यात पण असं करण्यापेक्षा या टॉपिकमध्ये पण ईझी क्वेशन असतात लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एक्झाम गोल ॲप्लिकेशन वापरा. थोड्या प्रिंटिंग मिस्टेक कन्सिडर करा. पण त्या मिस्टेक आपल्याला शिकवतायत, स्ट्रॉंग बनवतायत लक्षात घ्या. आता कालचा स्टुडंट पहिला घाबरला होता. पण नंतर कॉन्फिडन्स आला. नाही आपण सोडवतोय, बरोबर सोडवतोय. ठीक आहे. आन्सर मॅच होत नाही. हां, हे एक महत्वाचं. प्रॅक्टिस करत असताना तुम्ही 30 क्वेशनचा सेट सिलेक्ट करा. म्हणजे टाईम मॅनेजमेंटचं होऊन जाईल बरं का. 30 क्वेशनचा सेट सिलेक्ट करा म्हणूया आपण आणि सोडवायला सुरुवात करा. ओके. आणि हे सोडवत असताना ॲज अ एक्झाम सोडवा. परीक्षेप्रमाणे सोडवा. म्हणजे बघा फिजिक्सच्या तयारीचं चाललंय आपलं. हे असं जर केलं तर काय होईल सांगा बघू? मला टाईम मॅनेजमेंट कळेल आणि एक्झाम गोलमध्ये मला असं वाटतं तुम्ही टाईम पण सेट करू शकता. स्वतःहून तुम्ही क्वेशन नंबर सिलेक्ट करून टाईम. मग 30 क्वेशनला 30 मिनिटच घ्यायची. ओके. पहिल्या क्वेशनला सुरुवात केली ना तुम्ही, पहिल्या क्वेशनला सुरुवात केली. येत नाही स्किप, येत नाही स्किप. पहिले 10 क्वेशन स्किप करायला लागू देत. 20 आहेत. म्हणजे अरे, जे गरजेचं आहे ना ते होईल अचीव्ह म्हणूया आपण. काय मन शांत ठेवणं. नाहीतर पहिला आला नाही, दुसरा आला नाही, तिसरा आला नाही. मग मी कन्फ्यूज झालो, ब्लँक झालो, हँग झालो. हात माझे थरथर कापायला लागले. मला पेन हातात धरता येत नव्हता. मला असं व्हायला लागलं, तसं व्हायला लागलं. तर काय? होत नाही ते भीती वाटते. भीती वाटते. मी सुद्धा त्यातून गेलोय. मला माझी ती एम-बी-एची एंट्रन्स एक्झाम अजून मी विसरलेलो नाहीये. हँग झालो होतो मी. हां, अर्धा पाऊण तास माझा गेला त्याच्यात. हो. अर्धा पाऊण तास. मला सगळे आठवायला लागले. घरातले मम्मी, पप्पा, काका सगळ्यांचीच आठवण आली मला. असं झालं की काय सांगू आता घरी गेल्यावर कसा पेपर गेला. हां, प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. चूक झाली होती माझ्याकडून. पण हे मला तुमच्या बाबतीत होऊन द्यायचं नाही. त्यासाठीच ना स्किप करूया. येत असलं तर स्किप, नाही आलं तर स्किप. म्हणजे महत्वाचं काय नाही आलं तर स्किपच करायचं आहे ना. मग मुद्दा असा आहे, की जो येतोय प्रश्न तो विथिन मिनिट येतोय, तर इमिडिएटली अटेम्प्ट करायचा. फॉर्म्युला विचारतो काही ठिकाणी. मगाशी मी लिहिलं होतं ना, ई-व्ही-आर/2 3-4 वेळा रिपीट झालेलं आहे. तर होतं काय? तसाच प्रश्न आला पाहिजे. मी केलेलाच प्रश्न आला पाहिजे. राहू दे. नाही येणार, नाही येणार. आता मी तुम्हाला सांगतो, केलेलेच प्रश्न येणार नाहीत. आता आपल्या क्रॅश कोर्सवर जे आम्ही टेस्ट देतोय ना, त्यात सुरुवातीला मीडियम लेव्हल ठेवलंय. मी एकदम एकदम लोअर नाही, एकदम हायर पण नाही. नंतर मी लेव्हल इन्क्रीज करणार आहे.
मी असे क्वेशन देणार आहे, की जे मी पी-वाय-क्यूजमध्ये शिकवलेले नसतील. जे क्वेशन्स तुमच्या म्हणजे काय डी-पी-पीमध्ये नसतील, असे क्वेशन्स मी देणार आहे. मग होईल तुमचं सगळं. बरं, आता तुमच्या लक्षात आलेलं आहे, की फिजिक्सच्या बाबतीत तुमच्या लक्षात आलेलं आहे, की हा जो सब्जेक्ट आहे, हा इंजिनिअरिंगचा बेस आहे. ओके. फ्लुइड मेकॅनिक्स आहे त्याच्यात, थर्मोडायनामिक्स आहे त्याच्यात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे त्याच्यात, सेमीकंडक्टर आहे त्याच्यात. त्यामुळे ह्याला स्किप करून सब्जेक्टला स्किप करून चालणार नाहीये. तरी देखील माझं प्रामाणिकपणे सांगतोय केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये आमचं टार्गेट यावर्षी 120 प्लस आहे. 120 प्लसचं टार्गेट आहे लक्षात घ्या. 120 प्लसचं टार्गेट आहे. केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये म्हणूया आपण. गेल्या वर्षी मी ते टार्गेट 100चं ठेवलं होतं. यावर्षी मी वाढवलंय. पण गेल्या वर्षी हे टार्गेट ज्यांनी अचीव्ह केलं ना, ते सगळे 98 च्या आसपास, 98 च्या पुढे आहेत. ओके. का? 100 मार्क केमिस्ट्री आणि मॅथ्समध्येच आणि फिजिक्सचे 10-20 मार्क बोनस. पर्सेंटाइल येतंय चांगलं. यावर्षी मात्र वेगळं आहे. हे मिनिमम मार्क आहेत. जास्त पाडायचे आहेत. हे काय हे टार्गेट नाही. हे मिनिमम क्रायटेरिया मिनिमम. ह्यात एवढे पाडले आणि फिजिक्समध्ये 30 पाडले. 150 झालं ना, 150 स्कोर. तर 99.78 कडे जाताय तुम्ही. आता हे बॅचवर डिपेंड असतं सगळं मला मान्य आहे. मग मला असं वाटतंय आता बेस्ट स्ट्रॅटेजी मी तुम्हाला दिलेली आहे. काय? कन्सेप्ट, फॉर्म्युला, बेसिक हे सगळं आलं पाहिजे आणि हे हळू-हळू होतं. तुम्ही माझा व्हिडिओ बघत असताना रिलेटेड सगळे फॉर्म्युले बघायचे, लिहून काढायचे. ओके. आणि तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी बघणार आहे. पुन्हा एक्झाम गोलमधले 30 क्वेशन घेणार आहे. कारण की काल राहिलं म्हणूया आपण, आज करूया आपण. आज करा, आत्ता करा. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय, प्रामाणिकपणे अभ्यास करा. स्वतःला बदला तुम्ही. हा पिरियडच तो आहे लक्षात घ्या. इथे तुमचं लाईफ चेंज होईल. रिझल्ट काहीही लागू दे, चांगला असणार आहे तो आम्हाला मान्य आहे. पण तुमच्यात झालेला बदल जो दिसतोय ना, तो इम्पोर्टंट आहे. हां, तुम्ही अभ्यास करायला शिकलाय. तुम्ही आलेल्या प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला शिकलाय आणि हे आमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. ओके. मग महत्त्वाचं सगळं सांगून झालंय. तरी तुमच्या काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्स आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मित्रांबरोबर शेअर करा. पालक तर शेअर करतात. आता विद्यार्थ्यांना पण रिक्वेस्ट करायची वेळ आलेली आहे. नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.